12 वाजता आम्हाला ट्रेन आहे इथून जायला नाशिकला आणि आता आमचा रुटीन सुरू झालेला आहे आजचा। बेसिकली ही आमची रूम आहे ज्यामध्ये आम्ही दोघं आहे आणि हे आमचे कपडे। आम्ही फिश पाळली होती जी की मेलेली आहे तिकडे। ही जी फिश दिसते ना ही त्यांनी दिली होती। आमचं हे बाथरूम आहे जिथे फक्त 2 लोक एका टाइमाला उभे राहू शकतात। मुंबईमध्ये मी आजपर्यंत ऐकलं होतं धावपळ खूप असते, आता जेव्हा आहे ना स्वतःवर बितते ना तर तेव्हा माहिती पडतं की नाही खरंच इथे ना धावपळ खूप। मित्रांनो आता आम्ही आहे कसाऱ्यामध्ये आणि हा पहिला बोगदा लागलेला आहे। आता तुम्हाला दाखवतो मी इथून व्ह्यू किती भारी दिसतो। ओ हे तर काहीच दिसत नाहीये। राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल। वेलकम टू आवर न्यू ब्लॉग। तर गाईस आज आहे मुंबईमध्ये माझा 4था दिवस। ॲक्च्युली मी एवढे 3 दिवस काही ब्लॉग तर शूट केला नाही। मी आधी ना सर्व सेटलमेंट करण्यामध्ये लागला की कसं काय होतं की सकाळी उठल्यापासून तर नाश्ता कसा करायचा, त्यानंतर क्लासला जायचं, मग परत जेवण कसं करायचं, नंतर मी आता पूर्ण रुटीन करण्यामध्ये लागला। त्यामुळे म्हटलं ब्लॉगला थांबवू, जेव्हा एकदम परफेक्ट होऊन जाईल या सर्व कामांमध्ये तेव्हा मी ब्लॉग सुरुवात करेल। आणि आज मला आहे ना नाशिकला जायचं, नाशिकवरून मला शिर्डीला पण जायचं बिकॉज तिकडे माझं कोलॅबरेशन आहे शिर्डीला। 12 वाजता मला ट्रेन आहे इथून जायला नाशिकला आणि आता आमचा रुटीन सुरू झालेला आहे आजचा। ॲक्च्युली आता मी सकाळी उठल्याबरोबर काय करतो ते तुम्ही बघाच आता। बेसिकली ही आमची रूम आहे ज्यामध्ये आम्ही दोघं आहे आणि हे आमचे कपडे जे की इथे सुकत आहे। इथे गॅलरी नाही आहे आमच्या रूममध्ये, बाजूच्या रूममध्ये डायरेक्ट खूप मोठी गॅलरी आहे, पण आम्ही रिस्क घेऊ शकत नाही पावसामुळे की आम्ही कपडे बाहेर टाकू सुकायला। त्यामुळे ना आम्ही फॅन ऑन राहू देतात 24 तास आणि आमचे कपडे इथे सुकू देता आम्ही। आमच्याकडे एकच टेबल आहे आणि एकच टेबल असल्यामुळे इथे खूप पसारा होऊन जातो एक टेबलवर। इथे खायचं सामान पण आहे, इथे बॉटल पण आहे, त्यानंतर इथे मी माझी किट ठेवतो ज्याच्यात ब्रश वगैरे सर्व काही, प्लेट्स वगैरे इथेच ठेवावं लागतं। हे जे फुलं आहे मी ते देवाला चढवले होते ते आता साईडला काढलेले, वॉच, बाकी हे आम्ही पाय पुसायचं आणलं होतं। इथे पाय पुसायचं आहे पण ते एकदमच जुनं आहे, मग म्हटलं आम्ही आमचं घेऊन घेऊ। मेन गोष्ट तर दाखवायचीच राहिली तुम्हाला। आम्ही फिश पाळली होती जी की मेलेली आहे तिकडे। ही जी फिश दिसते ना ही त्यांनी दिली होती। आम्ही विचार केला ती एकटी फिरते, तिला बोर होत असेल, आम्ही त्यासाठी या 2 आणल्या आणि त्या 2नी आहे ना त्या एकचं काम लावून टाकलं। त्या एकीचं गोल्डन कलरची होती तिला खाऊन टाकलं डायरेक्ट। आणि आम्ही आमच्या रूम मध्ये होते पण नाही 2 दिवस आम्ही गेले होते मामीकडे। माझी मामी राहते इथे ठाण्याला, सो क्लासला सुट्टी होती त्यामुळे आम्ही चालले गेले। तेवढं त्यांनी हिचं काम लावून टाकलं। आता आम्ही काय करणार आहे, त्या खालती एक राजू भाई आहे ना त्याला सांगेल भाई तू फिश घेऊन जा, आम्हाला काही फिश पाहिजे नाही, कोण लक्ष ठेवत बसेल एवढं याचं। सो आता आम्ही फिश पण नाही पाळणार। ओके, तर आमचं आता रूम वगैरे आवरून झालेली आहे। हे आवरल्यानंतर आहे ना एक सर्वात मोठा कटिंग टास्क येतो, तो आहे कपडे धुवायचा। कपडे कसे धुवायचे, ॲक्च्युली आम्ही लिक्विड आणलेलं आहे, लिक्विडला पाण्यात टाकतो आणि कपडे भिजवून ठेवतो, नंतर धुवून घेतो। आणि असं पण नाही की आम्ही रोज कपडे धुतो, आम्ही 3 दिवसाआड कपडे धुतोय बिकॉज मुंबईच्या पावसामुळे ना इकडे कपडे सुकत नाही लोकांचे, आमचे पण सुकत नाही। आम्ही 3 दिवसापासून टाकून गेले होते, कालपर्यंत कपडे ओले होते, सो म्हटलं की 3 दिवसाआड धुवत जाऊ आता कपडे। यश धुतोय कपडे। यशला एक्सपिरियन्स आहे 2 वर्षाचा, पुण्याला होता ना तो आधी, तर तो धुवून घ्यायचा, त्याला एक्सपिरियन्स आहे। आणि आमचं हे बाथरूम आहे जिथे फक्त 2 लोक एका टाइमाला उभे राहू शकतात आणि हे पण बघा ना एकदम मध्ये देऊन ठेवलेले, असं पण नाही साईडला जायचं, त्या एवढ्याच्या जागेमध्ये कपडे धुवावं लागतात, ते पण नीट धुतले जात नाही तिथे एवढ्याच्या जागी। आणि हा इथे एक आरसा, बस। तुम्हाला मी आमचा AC दाखवतो, AC कसा सुरू होतो आमचा, आता बघा फक्त। ऐकला आवाज? काहीच असे मी माझे कामं केलेले आता आणि आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो। आता निघतो मी नाशिकसाठी आणि आता कन्फर्म झालेलं आहे की मला शिर्डीला जायचं आहे, सो मी निघतो आता लवकर नाशिकसाठी बिकॉज 11:30ला ट्रेन आहे। लोकमान्य तिलकवरून किंवा आम्हाला ठाणे पण जावं लागेल। देवांचे पण दर्शन करून घ्या, आज तर देवपूजा होणारच नाही इथे, नाही तर मी आज पण देवपूजा केली असती। बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय। आम्ही आता रूमच्या बाहेर पडलेले, आता जायचं आहे आम्हाला मेट्रो स्टेशनला। मेट्रो स्टेशनला जायच्या आधी आम्ही महादेवाचे दर्शन करायला आले, रूममध्ये पण केले होते दर्शन, पण मेन तर मंदिर असतं, मंदिरात पण येऊन गेले। सुरू झाला बाई, तेवढ्यात आम्हाला रिक्षा भेटली भैया, धन्यवाद। ओ दादा
मुंबईमध्ये मी आजपर्यंत ऐकलं होतं धावपळ खूप असते. आता जेव्हा आहे ना स्वतःवर बितते ना तर तेव्हा माहिती पडतं की नाही, खरंच इथे ना धावपळ खूप आहे. कारण की एक लोकल सुटली तर समजा तुमची ट्रेन सुटली किंवा तुमच्या जॉबला जायला तुम्हाला एवढा उशीर होतो. खरंच सांगतो बाई. हा जो एरिया आहे ना वर्सोवा, आम्हाला इथे पण रूम भेटली असती ना तरी चाललं असतं. म्हणजे ती रूम आहे ना कशी एकदम छोटी पडून जाते. असे जसे हे फ्लॅट्स आहे ना असे जरी भेटले असते तरी चाललं असतं. पण हा एवढा महागडा एरिया आहे ना, ते कमीत कमी एका फ्लॅटचे तुम्हाला 30 किंवा 40 हजार द्यावं लागतील. एवढ्या चांगल्या फ्लॅटचे 30-40 हजार. 1 BHK ते पण. रिक्षा ते तरी पण मला एवढा जोरात पाऊस लागतोय ना. अरे पाऊस पण एवढा जोरात सुरू झाला बघ. हा बोलत होता जाऊ दे आता काय मंदिरात जातो. शेवटी महादेवानेच आपल्यासाठी रिक्षा पाठवलेली आहे, समजलं ना. भर पावसामध्ये आम्ही पोचलेले मेट्रो रेल्वे स्टेशनला. मेट्रो पकडून आता कुठे जावं लागेल आपल्याला? घाटकोपर. हां घाटकोपर तर मला माहिती आहे. घाटकोपरवरून LTT की ठाणे? हो आता टायमाच्या हिशोबाने जावं लागेल. कारण की LTT आणि ठाणे या ठिकाणी थांबते. त्या पुढे थांबते ते नाही माहिती मग. म्हणजे मुंबईमध्ये याच ठिकाणी थांबते, त्याच्या कुठेच थांबत नाही मग. गाईज तर फायनली आता आम्ही निघालेले नाशिक जायला. आणि ना आता आम्हाला जनरलचं तिकीट घ्यावं लागलं. इथून 3 तास लागतील नाशिक पोचायला. 4 वाजतील 4 नाशिक पोचायला. आणि बघा व्ह्यू तर मस्त एकदम समुद्र दिसतोय. त्या साईडला समुद्र आहे. तर आपण जागा भेटलेली नाही आहे बसण्यासाठी. पुढे बसायचं म्हणून आम्ही उभे राहिले. बघा उभे राहिले आम्ही. 1 तास उभं राहून पुन्हा अजून 4 तास उभं राहायचं आहे आम्हाला. मित्रांनो आता आम्ही आहे कसाऱ्यामध्ये आणि हा पहिला बोगदा लागलेला आहे. आता तुम्हाला दाखवतो मी इथून व्ह्यू किती भारी दिसतो. एकच नंबर मजा येते इथे आल्यानंतर या घाटामध्ये. इगतपुरी जाताना कसारा टू इगतपुरी थोडं भारी वाटतं ना. येताना पण मस्त फॉगी वेदर होतं. तर तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. ट्रेन मस्त एकदम स्लो आहे तर मस्त त्याचा व्हिडिओ वगैरे काढता येतो. इथलं वेदर काय गजब वेदर आहे आणि ते मस्त एकदम म्हणजे आमच्या लेवलला ना फॉग आलेला आहे. आणि पुढचं तर तिथलं तर काहीच दिसत नाही आम्हाला त्या साईडचं. इकडून आला, इकडून नाही आहे. बघितलं इथली मजा नाही, एवढी मजा येते ना या घाटामधून जायला. लिटरली आजचा ब्लॉग काही ट्रेन ब्लॉग होतोय. म्हणजे मी मेट्रोमध्ये आला नंतर लोकल. आता या ह्याच्यातनं मी चाललेलं आहे पुन्हा नाशिकला. ओ ते तर काहीच दिसत नाही आहे. म्हणजे आम्ही पूर्ण फॉगमध्ये. आता एकदा आज वाटतं समोर ढग आहे. म्हणजे आकाश वाटतंय, आकाश समोर सगळे ढग खाली आलेले. आता फॉग. ओ भाई काही ना काही दिसतच नाही काही. हे तर बघा मजा येते. गाईज फायनली नाशिक पोहोचले. 4:30 वाजून गेले नाशिक पोहोचता. हे तो बघा किती गर्दी होती ना. आम्ही ज्या ट्रेनमध्ये आले ना, ही धुळे एक्सप्रेस होती. एवढी भयंकर गर्दी. अरे यश, नाशिकवरून अजून किती गर्दी बसते. अरे असं समजा की आम्ही जास्त वेळेनं उभे राहूनच आलेले. कारण की बसायला भेटलं होतं. नंतर परत मी उभा राहून गेला. परत बसायला गेला तर दुसरे बसून गेले. म्हटलं जाऊ दे मस्त आता व्ह्यूचा एन्जॉय करू. आता जळगावला पोचले. अरे जळगाव नाही सॉरी नाशिकला पोचलेले. चला गाईज तर मी फायनली पोचलेलं आहे आता पार्थला घेऊन बस स्टँडवर. आणि आता आम्ही बसने शिर्डीला जाणार आहे. ट्रेनने खूप वेळ लागणार होता तर बसने चाललेले. एक बस आमच्या समोर आहे पण ही पूर्ण पॅक भरून गेलेली. म्हटलं आता 15-20 मिनिटात अजून एक बस आहे त्याने जाऊ.
गाईस आता आम्ही निघालेले शिर्डी जाण्यासाठी आणि फायनली आम्हाला बस पण भेटलेली आहे. ही बस आहे ना एकदम टोटली खाली, म्हणजे जास्त पॅसेंजर्स आहेच नाही यामध्ये. आम्ही मस्त याच्यात बसलेले आणि 1.5 तास तरी लागेल आम्हाला पोचता आता शिर्डीला. सर्वात आधी आम्हाला आता फ्रेश व्हायचं आहे. भाई एकदम कंट्रोल केलेलं आहे कसं तरी आम्ही दोघांनी कंट्रोल केलेले आहे ते फ्रेश होणं पण आणि भूक पण जोरात लागलेली आहे. सो आता बस स्टँडवर थांबेल, मस्त पोटभर काही खाऊ, आधी फ्रेश होऊ मग खाऊ. इथे तर पोटभर काही भेटणार नाही, शिर्डीला गेल्यावरच पोटभर भेटेल. शिर्डीला आहे ना आम्हाला जाऊन हॉटेल पण बुक करायची आहे. जसा व्ह्यू मी ट्रेनमधून बघितला होता ना तसा मला इथे पण बघायला भेटतं. फक्त इथे की एवढा फॉग नाही आहे, नाही तर तिथे एकदम दिसतच नाही होतं, चारो तरफ कोराही कोरा होतं. इथे पण कोरा आहे, पण इथे फॉक्स आणि इथे डोंगरांचा कोरा आहे. मस्त डोंगर आहे, ग्रीनरी छान आहे. तर काही फायनली सिन्नरला बस थांबलेली आहे आणि सर्वात आधी भाई आम्ही फ्रेश झाले. नाही तर ना असं म्हणजे की केव्हा उतरू बस म्हणणं केव्हा नाही असं झालं होतं. तर पोट भरायला आलेले आम्ही जेवायला नाही सॉरी नाश्ता, संध्याकाळचा नाश्ता. तिकडे पण काय तिकडून ती बघ ती आपली ब्ल्यू बस सुटून जाईल नाही तर तिकडे नाश्ता आमचा आलेला आहे. बघा कसं दिलेलं आहे, त्याच्यात भेळ तर चांगली दिलेली आहे. पण ओपन आहे दाखव. मंगलमुरी जय सीताराम. मस्त हनुमान चालीसा सुरू आहे बाई. बघा तिकडे अशी भेळ दिली, इकडे अशी भेळ दिली. काय यार पार जाऊ दे. जय श्रीराम बोल, जय श्रीराम. गाईस फायनली आम्ही पोहोचलेले आता शिर्डीला आणि ना आता सर्वात आधी आम्हाला घ्यायची रूम ज्यामध्ये आम्ही थांबू. आणि माझ्या लेफ्ट साईडला आहे ना शिर्डी साईबाबांचं मंदिर आहे. इथे आम्ही विचार करतोय की आता उद्या सकाळीच येऊ, बिकॉज आज खूप थकलेले. उद्या सकाळी लवकर करू. गर्दी बघा, गर्दी ही आहे आज गर्दी. उद्या जास्त असेल, उद्या संडे ना, उद्या जास्त गर्दी असेल. गाईस आम्ही ना कमीत कमी इथे 6 हॉटेल तरी बघितलेले आहे. 500 रुपयापासून तर 2000 पर्यंत. पार्थ म्हणतोय की जर राहायचंच आहे ना एकदम भारी राहायचं म्हणे 2000 असं 3000. पण आम्हाला जशी रूम हॉटेल सापडत नाही. 500, 600, 700ची जी रूम होती ना एकदम कानाकोपऱ्यामध्ये होती. म्हणजे आमच्या हॉटेलमध्ये आमच्याशिवाय कोणीच नाही राहणार असं वाटत होतं. जी 2000ची रूम एक्सपेक्ट केली होती ना तिथं त्यांच्या सारखी निघाली. म्हटलं जाऊ दे वो उगाच. आता हॉटेल अभिषेकला आलेले, बघू काय कसं, त्यानंतर तिथे जाऊ. पार्थ चालेल ना. हॉटेल अभिषेकमध्ये आलेले. कोणती रूम आहे भाई? व्ह्यू आहे ना असा रोडाचा व्ह्यू पाहिजे, रोड दिसतं आपल्याला, ते मेन आहे आपल्यासाठी व्ह्यू. आणि राहणं तर इम्पॉर्टंट आहेच. बघू आता कशी रूम. ₹1600 या रूमचे. TV पण आहे, नॉन AC. कपडे कायच कपडे ठेवणार याच्यात. ही फ्रंट कुठे आहे? समोर ही आहे ना फ्रंट इथे. गाईस फायनली आम्हाला भेटलेली आमची रूम. आणि ना आम्ही कुठे घेतलेली माहिती का? मॅकडॉनल्डच्या साईडला आणि बर्गर किंगच्या वरती. तर आम्ही जिथे ना लास्ट वेळेस आम्ही शिर्डीला आले होते मॅकडॉनल्डच्या, म्हणजे मॅकडॉनल्डला आम्ही बर्गर खाल्लं तर त्याच्या साईडला एक गेस्ट हाऊस आहे आणि म्हणजे हॉटेल म्हणू शकता असं आहे. तर आता आम्ही इथे थांबलेले आहे. आणि बघा रूम अशी काही रूम आहे. विदाऊट AC आम्ही रूम घेतलेली आहे. 670ला आम्हाला पडली. आणि त्यानंतर इथे बाथरूम एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. चला. TV आहे जो की आम्ही पाहणार तर नाही, फक्त ठेवलंय चालू. आता बिल म्हणजे पैसे भरले तर अरे अच्छा असं आहे का? गाईस तर आता आम्ही जेवण करायला आलेलो आहे आणि जेवणामध्ये माहिती का काय खात आहे आम्ही? बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कोक. तर आता आमचं हे मील आहे, म्हणजे आज आम्ही व्हेज जेवणार आहे. आणि बघू पुढे जर काही खायची इच्छा झाली तर जाऊ. आता आलेले आपण मॅगडीला. लास्ट टाइम पण मी इथे झालो होतो, नाश्ता इथे केला होता आणि आता एंडिंग पण इथेच करतोय.
तर काहीच आता आम्ही खाऊन वगैरे आलेले आमच्या रूम मध्ये नको फुल नाही घेऊ शकत आणि ना आता मस्त आम्ही झोपता सकाळी लवकर उठायचंय आम्हाला. तुम्ही या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला लवकर न्यू ब्लॉग मध्ये राधे राधे.